आणि आता महापालिका निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आता अर्जासोबतच शहर विकासासंबंधी निबंध सुद्धा सादर करावा लागणार आहे। 100 ते 500 शब्द मर्यादा निवडून आल्यानंतर मतदारसंघात कोणत्या विकास योजना राबवणार आहेत याची स्पष्ट मांडणी यात करायची आहे। आणि याशिवाय उमेदवारानं स्वतः, त्याची पत्नी, स्वतःवरती अवलंबून असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं अनधिकृत बांधकाम केलेलं नाही असं शपथपत्रात नमूद करायचं आहे। मोठी बातमी आपण पाहतोय की कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात, काय तुमचे आश्वासन आहेत, कुठला विकास तुम्ही करणार आहे, हे सगळं आता उमेदवारांना एका निबंधाच्या माध्यमातून द्यावं लागणार आहे। 100 ते 500 शब्द मर्यादा यासाठी देण्यात आलेली आहे। प्रतिनिधी प्रसाद शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रसाद, खरं तर एक सकारात्मक निर्णय याला म्हणून पाहावं लागेल, निबंध द्यावा लागणार आहे, अजून काय अपडेट आहे? नक्कीच राज्यामध्ये महानगरपालिकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि उमेदवारांना अर्ज भरताना जो शपथपत्र लिहून द्यायचं त्यामध्ये आता 100 ते 500 शब्दापर्यंत तुम्ही निवडून आल्यानंतर जी विकास कामे करणार आहेत त्यावर एक निबंध लिहिण्याचं देखील निवडणूक आयोगाने शपथपत्रामध्ये दिलेलं आहे। एकंदरीतच तुम्ही निवडून आल्यानंतर जी विकास कामे करणार आहात त्याला कुठंतरी नागरिकांमध्ये देखील समाधान होणार आहे या शपथपत्राद्वारे। काही ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये इच्छुक उमेदवारांनी देखील या निबंधासंदर्भात अपेक्षा व्यक्त केली आहे की हा मुद्दा चांगला असून जो निवडून आलेला नगरसेवक पुढील वर्षी याबद्दल का दिलेलं आश्वासन पूर्ण करणार नाही तर त्याला त्या पुढील वर्षी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी असं देखील काही इच्छुक उमेदवारांनी सांगितलं। तर अहिल्यानगरमधील नागरिकांनी या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं समाधान देखील व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद सागर, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। खरं तर महत्त्वाचा निर्णय आणि या संदर्भात निवडणूक अधिकारी नेमकं काय म्हणाले तेही जाणून घेणं गरजेचं आहे। पाहूयात। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांना द्यायचे जे शपथपत्र आहे त्यातील 15 ब मध्ये उमेदवाराने आपल्या जर मी निवडून आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राच्या विकासासाठी मी खालीलप्रमाणे उपाययोजना करेल असे कमीत कमी 100 ते 500 शब्दामध्ये निबंध टाईप त्यांनी शपथपत्रात माहिती नमूद करायची आहे। यामध्ये असं अपेक्षित आहे की जो इच्छुक उमेदवार आहे त्याला त्या प्रभागाची माहिती असते, तिथल्या समस्या काय आहेत त्या माहिती असतात। पाण्याची समस्या असेल किंवा गटारीची काही समस्या असेल किंवा रस्त्याची समस्या असेल, याबाबत येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो त्यावरती कशा पद्धतीने काम करेल हे देणं अपेक्षित आहे। अतिशय चांगला निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे की ज्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीला सामोरं जायचंय त्यांनी त्याचा जे काही भविष्यातलं कार्य प्रभागाविषयी काही विजन आहे हे सांगितलं पाहिजे। अतिशय चांगला निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे, परंतु त्याला जी शब्दांची मर्यादा घातलेली आहे माझं मत आहे की ती कुठेतरी कमी आहे। कारण की तुम्ही 100-500 शब्दांमध्ये काय काम करणार हे सांगू शकत नाही। तर शासनाला माझी अशी एक म्हणजे निवडणूक आयोगाला आव्हान राहील की तुम्ही शब्दाची मर्यादा ठेवू नका।